नमस्कार मैत्रिणींनो, आज मी गेले होते पनवेलच्या मार्केटच्या राजाचं दर्शन घ्यायला। आज साखर चौथच्या दिवशी हा गणपती बसतो आणि सेम टू सेम लालबागच्या राजासारखा असतो हा गणपती, काहीसुद्धा फरक नसतो। बघा, खूप अशी डेकोरेशन वगैरे लायटिंग केलेली आहे, खूप भारी वाटत होतं। आणि आम्ही गेलेलो रात्रीचं 12 वाजता। खूप गर्दी होती, खूप लाईन होती, पण आम्हाला गणपती बाप्पाच्या मनात होतं। आम्हाला अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं। कसं झालं कोणास ठाऊक, आम्हाला पण काही समजलं नाही, पण खूप मस्त आमचं दर्शन मिळालं आम्हाला राजाचं, आणि ते पण चरण स्पर्श दर्शन मिळालं। खूप गर्दी होती, खूप लाईन होती, तरीसुद्धा आम्हाला अचानक गेट उघडला गेला आणि आम्हाला बोलले चला आतमध्ये। तसं आम्ही आतमध्ये गेलो। खूप आम्हाला म्हणजे एवढं भारी वाटलं ना, आम्हाला म्हणजे वाटलंसुद्धा नव्हतं की आम्हाला आता एवढ्या रात्रीचं आम्ही गेलो, एवढी गर्दी आहे, पण आम्हाला आमचा नंबर येईल लवकर किंवा आम्हाला दर्शन भेटेल। ते पण चरण स्पर्श भेटतं आहे की मुखदर्शन भेटतं हे पण माहिती नव्हतं, पण गणपती बाप्पाच्याच मनात होतं आम्हाला दर्शन मिळावं म्हणून। आम्हाला खूप भारी दर्शन मिळालं आणि एकदम चरण स्पर्श दर्शन मिळालं आम्हाला। धक्काबुक्की नाही, काय नाही, एकदम शिस्तीमध्ये लाईन लावून मस्तपैकी दर्शन झालं आमचं, पण खूप भारी वाटलं। आणि सेम टू सेम गणपती बाप्पा लालबागच्या राजासारखे आहेत, खूप भारी। 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा असतात, पण खूप डेकोरेशन, खूप लायटिंग, खूप म्हणजे एवढा आळस त्यांनी सजवलेला आहे ना, मंडप तेवढा भारी। आतमध्ये गेल्याच्या नंतर एकदम भारी वाटत होतं, लायटिंग, एवढी रोषणाई, आणि तिथे धक्काबुक्की नव्हती। लालबागच्या राजाला जशी धक्काबुक्की करतात तशी अजिबात धक्काबुक्की नव्हती। शिस्तीत सगळ्यांना चरण स्पर्श दर्शन भेटत होतं, खूप मस्त। म्हणजे असं हां, तुम्ही माथा टेकवला चला, किंवा तुम्ही हात लावायच्या अगोदर चला, धक्के मारून बाहेर काढत होते, असं काही प्रकार नव्हता। आम्ही तिथे दर्शन घेतलं, व्यवस्थित दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही तिथे फोटोसुद्धा काढले, पण गर्दी झाली त्याच्यामुळे आम्ही स्वतः बाहेर निघालो। चला म्हणलं आता दुसऱ्यांना पण दर्शन घेऊ द्या। खूप भारी वाटलं, आणि गणपती बाप्पा खूप हुबेहूब लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे। तुम्ही जर पनवेलमध्ये राहत असतात तर खरंच तुम्ही लालबागच्या राजासारखाच गणपती बाप्पा आहेत। तुम्ही पनवेलच्या मार्केटच्या राजाचं दर्शन तुम्ही पण घ्या, खूप भारी वाटतं। खूप म्हणजे मन प्रसन्न झालं माझं। मला लालबागच्या राजाला जाता येत नाही दर्शनाला, पण मी ह्या वर्षी पनवेलच्या मार्केटच्या राजाचं दर्शन घेतलं। माझं मन एवढं प्रसन्न झालं ना, मला खूप भारी वाटलं। गणपती बाप्पा